कधी कधी काही गोष्टी आमच्या आठवणींचा सुखद झरा बनून डोळ्यासमोर तरळत राहतो. आमच्या आठवणींच्या कप्प्यातील इतक्या खिडक्या उघडतो की आम्हीच थक्क होतो. खूप सुखद, शीतल, आल्हाददायक आणि नितळ असतो हा आठवणींचा झरा. खूप सुंदर असते हे आठवणींचे विश्व. गतकाळात घडलेल्या घटना आमच्या स्मृतीपटलावर कायमचा ठसा उमटवून असतात. जणू आठवणींचे तुषार सभोवताली फेर धरून नाचत आहेत. असं वाटतं धूसर झालेल्या आठवणींना सप्तरंगी साज चढवणारे हे तुषार कधी संपूच नये, झरा कधी आटूच नये. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. संजय बनायते साहेब पाचोरा नगर परिषदेमध्ये जवळजवळ 4 वर्षे त्यांनी लेखापाल म्हणून सेवा दिली. या 4 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लेखा विभागाचं काम पाहिलं आणि सर्व कर्मचाऱ्यांशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी काम केलं. वास्तविक पाहता लेखा विभाग हा अतिशय जबाबदारीचा आणि सेन्सिटिव्ह विभाग आहे. याच्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची, सर्व ठेकेदारांची, सर्व कर्मचाऱ्यांची संबंध येतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा काही कारणांमुळे वादविवाद होण्याची शक्यता असते. परंतु तरी देखील बनायते साहेबांनी त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत अतिशय चांगलं काम केलं. सर्व इतर कर्मचाऱ्यांचे चांगले संबंध ठेवले आणि कधीही कुठला वाद उद्भवू दिला नाही. कुठले काही कारण असेल तर त्यांनी त्यांच्या स्तरावर किंवा सीओंशी बोलून ते वाद मिटवले आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपली 4 वर्षाची सेवा, त्याच्यामध्ये कोरोना काळाची सेवा समाविष्ट आहे, या पाचोरा नगरपालिकेत दिली. वास्तविक आम्हाला अपेक्षित होतं की त्यांनी पाचोरा नगर परिषदमध्येच रिटायर व्हावं, परंतु काही कारणामुळे आणि त्यांची बढती झाल्यामुळे त्यांची चाळीसगाव नगरपालिकेत नियुक्ती झाली. असो, पण त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये भुसावळसारख्या नगरपालिकेमध्ये सेवा दिली आणि संपूर्ण त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेला. त्यांना मी रिटायरमेंटनंतरच्या त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य निरोगी, सर्व सुखसमाधानाने समृद्ध असं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री संजय बनायते साहेब लेखापाल म्हणून पाचोरा नगर परिषद 2021 साली रुजू झाल्यानंतर त्यांचं सेवानिवृत्ती 5 तारखेला होत आहे. त्यांचं जे कामासंदर्भात बोलायचं म्हटलं तर एकदम शांत, संयमी व सगळ्यांना खेळीमेळीचे वातावरण त्यांनी कामं केलं आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना सुख, शांती, समृद्धी मिळो व त्यांचे सगळे परिवारास येणाऱ्या भविष्यात सुख, शांती, समृद्धीने जावं ही श्रीचरणी प्रार्थना करतो. संजय बनायते साहेबांचं खूप उत्कृष्ट काम होतं व एकदम शांत संयमीने सगळ्यांना घेऊन जाऊन त्यांनी सगळ्यांचं काम व्यवस्थित केलं. त्यांना पुढील वाटचालीस माझ्याकडनं शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुधीर फकीरा पाटील, रोकपाल, पाचोरा नगर परिषद. प्रथमतः
माननीय बनायत साहेबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं भविष्य खूप सुखासमाधानाने समृद्धीने जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बनायत साहेबांबद्दल बोलायचं म्हटल्यास बनायत साहेब भुसावळ नगर परिषदेतून इथं बदलून आल्यानंतर त्यांनी लेखापाल पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी खूप नगरपालिकेचे हित जोपासले. सर्व शासकीय भरणा असेल, कर्मचाऱ्यांचे देणे असतील किंवा इतर सगळे जे काही नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, अगदी सफाई कामगारांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी सगळ्यांना न्याय दिला. त्यांनी कधीही कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला नाही किंवा कोणाचं देणं असेल किंवा काय असेल कोणालाही अडवणूक केली नाही किंवा अगदी भावनिक कोणी आलं असेल धावून की बुवा मला मदतीची गरज आहे किंवा काय किंवा त्याचे देयक असेल किंवा काय असेल सगळं त्यांनी प्राधान्याने प्रदान केले. सगळ्यांना सामावून घेतले. त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावू आहे आणि त्यांनी जे प्रेम केले त्याची आम्हाला दीर्घकाळ खूप खूप आठवण राहील. पुनश्च त्यांना एकदा सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. श्री संजय हरी बनायते हे लेखाधिकारी श्रेणी अ या पदावरून 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. श्री संजय बनायते अगदी हसमुख असणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि ज्या नगरपालिकेमध्ये ते काम करतात त्या नगरपालिकेसाठी ते एक ॲसेट आहे. त्यांची जास्त सर्व्हिस जी आहे ती या जळगाव जिल्ह्यामध्येच गेलेली आहे. त्यातल्या त्यात भुसावळसारख्या मोठ्या नगरपालिकेमध्ये त्यांनी कामाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आता सेवानिवृत्त होतेवेळी ते चाळीसगाव पालिकेमध्ये कार्यरत आहेत. तसा चाळीसगावमध्ये त्यांचा सहवास कमी लागला कारण त्यांना 2-3 महिनेच शेवटचे या नगरपालिकेमध्ये मिळाले. तरी पण त्यांच्याबद्दल जे ऐकून आहे त्यानुसार अत्यंत अनुभवी असे लेखाधिकारी श्रेणी या गटाचे ते अधिकारी आहेत. त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य जे आहे ते अगदी आनंदात आरोग्यदायी राहील यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 2 महिन्यांपूर्वी बनायते साहेबांचं इकडं प्रमोशन ट्रान्सफर झाली चाळीसगाव पालिकेत. त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा खूप फायदा झाला. आज 2 महिन्यात त्यांची रिटायरमेंट होते आहे. जर त्यांच्यासोबत आणखी सहवास मिळाला असता तर खूप काही शिकता आलं असतं. पण आज त्यांची रिटायरमेंट आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. मी सोनाली आंबेडकर. मी इथे इंटर्नल ऑडिटर म्हणून आहे चाळीसगावला. सरांची 2 महिन्यापूर्वीच बदली झाली इकडे. 2 महिन्यापूर्वीच सर आले पण त्यांचा कार्यकाळ इतका मला लाभला नाही. जेवढे दिवस ते इथे होते त्यांनी मला खूप काही शिकवलं जे मला कमीत कमी 6 किंवा 7 महिन्यामध्ये पण ज्या गोष्टी मला कळायला नव्हत्या त्या सरांनी मला कमीत कमी 4-5 दिवसात येऊन पण इकडे सांगितलं. मला असं वाटत होतं की सर अजून जास्त दिवस इथे राहिले असतं बरं झालं असतं. जे अजून पण काम आहे ते मला माहीत नाही. मी सरांना नेहमी विचारते सर सांगा अजून सांगा पण त्यांचं पण इकडे तिकडे सर्वीकडे फिरणं चालू आहे नगरपालिका त्यांच्या रिटायरमेंटच्या कामात आहे सध्या ते. पण जेवढा दिवस ते माझ्यासोबत होते त्याच्यासाठी त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद बोलते की कारण काही गोष्टी मला ते आल्यावरच कळाल्या नगरपालिकेमध्ये आणि मी म्हणजे ॲज अ ऑडिटर काम करू शकले त्यांच्यामुळे. म्हणून सरांचं मी खूप खूप धन्यवाद मानते. सर आमच्याकडे आले आता 2 महिनेच मला असं वाईट पण वाटतं सर एवढे कमी वेळासाठी का आलेत. कमीत कमी 1-2 वर्ष तरी माझ्यासोबत राहिले असते तर खूप काही त्यांच्याकडून मला शिकता आलं असतं. 30 वर्षाचा अनुभव घेता आला असतं पण असं झालं की ते 2 महिन्यामध्ये मला नाही इतकं काय त्यांच्याकडून शिकता आलं. पण ठीक आहे तरी त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सरांनी 30 वर्ष सेवा केली नगरपालिकेची पण यापुढे त्यांच्या लेवलला तर मी कधी जाऊ नाही शकणार आणि मला तेवढी सेवाही नाही भेटणार एवढी कार्यकाळ जेवढं त्यांना लाभलं आहे. पण जसं त्यांनी आमच्या नगरपालिकेसाठी जेवढं काही केलं ते आमच्याकडून तर अशक्य आहे. त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांचं पुढची वाढ आहे त्यांचं आयुष्य पुन्हा त्यांच्या फॅमिलीसोबत जावं आणि सुखरूप जावं यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू.
जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. संकटे येता कुटुंबावर आघाडीवर लढतात तुम्ही. परिवारातील प्रत्येक वाईट प्रसंगात आतल्या आत रडतात तुम्ही. खंबीरपणे आधार बनून होतात आधारवड तुम्ही. लढता झगडता रक्ताचे पाणी करतात तुम्ही. राब राब राबून संघर्ष जगण्याचा, इच्छा सर्वांच्या, गरजा प्रत्येकाच्या, आधार मात्र तुम्ही साऱ्या परिवाराचा. आयुष्य वाहिले तुम्ही, हे जग पाहिले तुम्ही. लक्ष्मी हरीचा वारसा घेऊन पावलावर पाऊल ठेवले तुम्ही. संजय भाऊ के बारे में क्या कहना. दोस्तों की दुनिया का राजा आदमी, दिलदार व्यक्तिमत्व और हमेशा सहायता एवं मुश्किल समय में साथ रहने वाला. मैं तो यह कहूँगा, प्रॉब्लमेटिक सिचुएशन में मैं हूँ ना बोलकर संभालने वाला है तो बस संजू जैसा अजीज दोस्त. इस सेवानिवृत्त के उपलक्ष्य में उन्हें और पूरे परिवार को बहुत बहुत बधाई. मित्रांसाठी श्वासातला अर्धा श्वास तुम्ही, ताटातल्या घासाचा अर्धा घास तुम्ही. प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून मैं हो न म्हणणारा मैत्रीचा देव तुम्ही. रक्ताचं नसलं तरी खात्रीचं, प्रत्येक मित्रांसाठी विश्वासाचं नातं तुम्ही. सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले खानदेश वासियांना समृद्ध करणारे एक छोटेसे शहर भुसावळ. आणि या शहरात एका दाम्पत्याने आपला सोन्यासारखा संसार मांडला होता. प्रत्येकावर आईच्या माया ममतेने समान प्रेम करणाऱ्या लक्ष्मीबाई बनायते, तर प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून पोटाशी लावणारे हरिभाऊ बनायते. हरिभाऊ हे भुसावळ नगर परिषदेत सेवक म्हणून कार्यरत होते, तर लक्ष्मीबाई एकत्र कुटुंब असल्याने आपल्या सासू, जेठ, जेठाणी, नणंद, पुतण्या, पुतणी, भाचे, सुना, नातवंड या सर्वांवर मातृछत्र धरून होते. स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा. आपत्याचे आदरातिथ्य करण्यात ते व्यस्त असत. सुखाने संसार चालत असतानाच त्यांच्या संसार वेलीवर 3 नोव्हेंबर 1967 रोजी एक फूल उमलले. हरिभाऊंनी आनंदाने आपल्या पुत्राचे नाव ठेवले संजय. संजय 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 आपल्या आईच्या मायेच्या पदराखाली व संसाराखाली वाढत होते. हरिभाऊचे बोट धरून त्यांनी भगीरथी प्राथमिक विद्या मंदिर येथे पहिले पाऊल ठेवले. तेव्हा कुणास ठाऊक होते की या अडाणी माऊलीचा हा संजय क्लास 1 अधिकारी होईल व बानाईते परिवारासाठी अभिमानाचा तळपता सूर्य होईल.
आपलं माध्यमिक शिक्षण त्यांनी म्युनिसिपल हायस्कूल शाळेत पूर्ण केलं. पुढे कॉलेजला जाण्याची तीव्र इच्छा होती, पण घरची परिस्थिती बेताची. त्यात एकत्र कुटुंब, मोठा भाऊ, 2 बहिणी, आते भावाचा परिवार, भाचा भाची, या साऱ्यांच्या संगोपन करता करता हरिभाऊंना संजयचे पुढचे शिक्षण करणे अवघड होते. परंतु संजयने आपली वाट स्वतःच तयार केली. उन्हाळ्याच्या सुट्टीत रसवंतीवर रोजंदारीने काम केले. मंजिले उन्हें मिलती है जिनके हौसलों में जान होती है. त्यांनी रिक्षा चालवली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपले M.Com पर्यंतचे शिक्षणच घेतले नाही, तर बाजारात जाऊन, खेडोपाडी जाऊन चहा पावडर विक्री केली आणि त्यातून आपल्या परिवारास देखील हातभार लावला. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक घडू नये ते घडलं. आपलं तान्हं बाळ पोरकं करून ऐन तारुण्यात विवाहित बहिणीचा मृत्यू संजयना प्रचंड धक्का देऊन गेला. संगीताने जगाचा निरोप घेतला. तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, I really love you, Mama. मग याच बाळाच्या संगोपनाचा प्रश्न सर्वांसमोर वासून उभा राहिला. बाळाच्या संगोपनाची जबाबदारी वडिलांची होती, पण संजयने ती स्वीकारली. बाळावर मायेची पाखर धरली, उत्कटतेने जीव लावला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, सर्वस्व देऊन मुलाप्रमाणे वाढवला. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या पित्याच्या खांद्यावरील जबाबदारी त्यांना उचलायची होती, पण नोकरी करण्यास त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. गगनभरारी घेणाऱ्या या पाखरास पिंजऱ्यातले बंदिस्त जीवन मान्य नव्हते आणि अशा या विचार चक्रात दिवस जात असताना त्यांच्या समोर, त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी येत, त्यांचा हात धरत, आयुष्यभराची साथ देणारी व त्यांच्या प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत उभ्या राहणाऱ्या त्यांच्या जीवन संगिनी वैशाली बोरनारे यांच्याशी त्यांचा विवाह. ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. रह जाएंगे पैसे वाले देखते रह जाएंगे. प्रपंचाचा गाडा नेटाने चालवायचा होता. डोक्यात विचारांची काहूर माजत होते, मन सुन्न होत होते. आपल्या पूर्ण कुटुंबासोबत या छोट्याशा घरात त्यांचा संसार सुरू होता. पण या साऱ्यांवर गार फुंकर घालण्यासाठी घरातील ओसरीत 2 छुनछुन पैंजण बाबा बाबा म्हणत धावत येतात व त्यांना पाहत पाहत सुख म्हणजे नक्की काय असतं याचा अनुभव देणाऱ्या त्यांच्या कन्या ग्रीष्मा व विशाखा त्यांचा सारा शिण घालवत असत. पुढे आपल्या वडिलांच्या इच्छेखातर आपल्या महत्वाकांक्षांवर पाणी सोडत 28 फेब्रुवारी 1996 रोजी भुसावळ नगर परिषदेत फील्ड वर्कर या पदावर ते रुजू झाले. मेहनत व कामाप्रती प्रामाणिकता यामुळे 1997 साली त्यांना लिपिक व 1999 साली त्यांना वरिष्ठ लिपिक तसेच 2002 साली लेखापाल म्हणून बढती मिळाली. दिनांक 12 डिसेंबर 2007 मध्ये महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग
राज्य नगर परिषदेचे अधिकारी संवर्गामध्ये लेखापाल म्हणून, महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून ते काम पाहू लागले. आपल्या या कार्यकाळात त्यांनी माननीय आमदार संतोष भाऊ चौधरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले. नगर परिषदेच्या शहर विकासाच्या विविध योजना मंत्रालयात सादर केल्या, त्याचा पाठपुरावा केला. या प्रस्तावास मंजुरी प्राप्त करून घेतली. निवडणूक काळात माननीय उपविभागीय अधिकारी भुसावळ, भाग भुसावळ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सेवा वर्ग करून निवडणुकीचे विहित काम मर्यादित कालावधीत पूर्ण केले. कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असताना संपूर्ण शहरात अतिमहत्वपूर्ण सेवा बजावली. तसेच शहरातील 8 खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा इलाज सुरू असताना शासकीय दरानुसार बिल घेतले जाते किंवा कसे याबाबत बिलाचे ऑडिट करून शहरातील कोरोना रुग्णांना वाजवी बिले हॉस्पिटलकडून देण्याच्या सूचना केल्या. बिलाचे ऑडिट करून योग्य ती कारवाई करण्यात आली. त्याबद्दल शासनाकडून त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. भुसावळ म्युनिसिपल सुपिरियर स्टॉप कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सतत 10 वर्ष चेअरमन पद भूषवले. कामासाठी निधी मंजुरीबाबत पाठपुरावा करून अनुदान मंजुरीबाबत आतोनात परिश्रम घेतले. असे असताना बरेच हितशत्रू देखील त्यांचे तयार झाले, पण कोणास कसलीही भीक न घालता, कसलीही तमा न बाळगता ते लोक कल्याणकारी काम करतच राहिले. मुझे मेरे नाम से नहीं, मुझे मेरे काम से लोक जाने या ओळीप्रमाणे त्यांनी आपल्या लोकसेवेचा वसा अविरत चालू ठेवला. कोणास नगरपालिकेत कोणतीही समस्या असली तर ते संजय भाऊंना जाऊन भेटत, कारण त्यांना खात्री होती की भाऊ आपल्या समस्येचे निराकरण करणार म्हणजे करणारच. आपल्या या कार्यकाळात त्यांनी अनेक ठिकाणी सेवा बजावली. त्यात भुसावळ, फैजपूर, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव अशा अनेक नगर परिषद व नगरपालिकांचा समावेश आहे. या कार्यकाळात त्यांना अनेक जीवाभावाचे सहकारी देखील लाभले. त्यात श्री भोंगळे साहेब, श्री बीटी बाविस्कर साहेब, श्री पीजी सोनवणे साहेब, श्री सोमनाथ शेटे साहेब, श्री जोशी साहेब, श्री अनिल जगताप साहेब, श्रीमती उगले मॅडम, श्रीमती बाविस्कर मॅडम, श्री देवरे साहेब, चव्हाण साहेब यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला तो दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी. त्यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. फील्ड वर्कर म्हणून रुजू झालेले संजय बानायते यांची लेखा परीक्षण व लेखा सेवा श्रेणीमध्ये ब अधिकारी म्हणून त्यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. फील्ड वर्कर म्हणून रुजू झालेले संजय बनायते यांची लेखा परीक्षण व लेखा सेवा श्रेणी ब अधिकारी मधून श्रेणी अ मध्ये पदोन्नती करण्यात आली. एका निरक्षर मातेचा संजय क्लास 1 अधिकारी झाला. त्यांचा हा जीवन प्रवास खरोखरच थक्क करणारा असा आहे, पण उगवत्या सूर्याला मावळतीचा प्रवास करावाच लागतो, कारण सृष्टीचा तो नियमच आहे. आज दिनांक 30 जून 2025 रोजी ते विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या समर्पित कार्याबरोबरच कुटुंबाप्रती देखील त्यांची भूमिका मोलाची आहे. आपले मोठे बंधू श्री सुधाकर बनायते व ते स्वतः म्हणजे जणू राम लक्ष्मणासारखी त्यांची दृष्ट लागावी अशी जोडी सौ वैशाली बनायते यांच्यासाठी अभिमानाने मिरवावे असे मानाचे कुंकू सौभाग्य आहे. आई कैलासवासी लक्ष्मीबाई आणि वडील कैलासवासी हरिभाऊ बनायते यांच्यासाठी स्वाभिमानाने जगाला ओरडून हा असा पुत्र, बहिणींसाठी खंबीर असा पाठीराखा
तसेच मुले कल्याणी व भाग्यश्री, संदीप दादा, राणी, पूनम, पियुष, ग्रीष्मा व विशाखा यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक आप्पा व गोड पप्पा, नातवंडांसाठी तर लाडक्या आप्पा बाबा आणि नीरजसाठी मामा नाही तर बापच झालात. कशा जमतात हो या साऱ्या भूमिका बजावायला? अर्थात ते देवासच ठाऊक किंवा मग आपणास ठाऊक. आज आपल्या कार्यासमोर, विचारांसमोर, समतोल साधणाऱ्या नात्यांसमोर आम्ही सर्वच नतमस्तक होत आहोत. आपल्या ममतेने ओतप्रोत भरलेल्या मनाला, आपल्या स्वयंपूर्ण स्वयंभू व्यक्तिमत्वाला, आपल्या अपार कष्टाला, कष्ट उपसण्याच्या वृत्तीला, सतत खंबीर राहून संकटावर मात करणाऱ्या धैर्याला सलाम, त्रिवार सलाम.